साताऱ्यापासून अवघ्या 25 किलोमीटरवर असणाऱ्या ठोसेघरचा धबधबा पाहायला जिल्ह्यातून पर्यटक दरवर्षी पावसाळ्यात मोठी गर्दी करतात। यावर्षी मागील 5 दिवसांपासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसामुळे डोंगर माथ्यावरील छोटे मोठे धबधबे डोंगर माथ्यावरून कोसळताना पाहायला मिळतात। साताऱ्याच्या जवळ असणारा प्रसिद्ध ठोसेघर धबधबा देखील ओसंडून वाहतोय। 1800 फुटांवरून वाहणारा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलाय। पावसाचा जोर वाढल्यानंतर याच धबधब्याचं अनोखं मनमोहक रूप पर्यटकांना आकर्षित करतंय। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। गेल्या 4 दिवसापासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे सातारा जिल्ह्यातील जो पश्चिमेचा भाग आहे या ठिकाणच्या पर्वतरांगातील जे मोठे धबधबे आहेत ते प्रवाहित झाल्याचं चित्र पाहायला मिळते। मी सध्या ठोसेघर धबधब्याच्या परिसरामध्ये आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय मनमोहक असं दृश्य या धबधब्यांचं पाहायला मिळते। तब्बल 1800 फुटावरून हा कोसळणारा ठोसेघरचा धबधबा अत्यंत मनमोहक दृश्य हे या ठिकाणी पाहायला मिळते। निसर्गाचं भरभरून देणं या ठोसेघरच्या परिसराला मिळालेलं आहे आणि या ठिकाणचा जर निसर्ग बघितला तर संपूर्ण हिरवळ असं ह्या परिसरामध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर दाट धुकं या ठिकाणी आपल्याला सर्व प्रेक्षकांना पाहायला मिळते। खूप सुंदर अप्रतिम देवप्पाने इतकं छान आपल्याला निसर्ग दिलेला आहे। त्यातून हे धबधबे आणि त्यातून आपल्या गव्हर्नमेंटनी रस्ते खूप सुंदर केले, सोयी खूप छान केली, म्हणून त्याचे धन्यवाद। वी आर एन्जॉयिंग ॲट मोर। या आधी कधी या ठिकाणी आला होता का? धबधबा पाहिला होता का? निसर्ग कसा आहे? नाही, धबधबा नव्हता पाहिला मी। निसर्ग अप्रतिम, त्याला तोडच नाही आहे। इट इज सिम्पली ब्युटिफुल। ठोसेघरचा धबधबा असेल, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील आणि सातारा जिल्ह्यातील जो पश्चिमेचा भाग आहे या ठिकाणचे जे मोठे धबधबे आहेत ते मोठ्या प्रमाणात आता प्रवाहित झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, ठोसेघर, सातारा।